हरियाणाच्या फरीदाबादमध्ये सर्वात भयंकर घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. ओल्ड पोलीस स्टेशन हद्दीतील बेसलवा कॉलनीत 19 वर्षांच्या मुलानं स्वतःचं आयुष्य संपवलं. काही लोकांनी एआयच्या माध्यमातून त्याचे आणि त्याच्या बहिणीचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ बनवले. त्यानंतर आरोपींनी त्या व्यक्तीला ब्लॅकमेल केलं. या धक्कादायक प्रकारामुळे नैराश्यात गेलेल्या मुलानं आत्महत्या केली. आरोपींनी जे अश्लील फोटो आणि व्हिडिओ बनवले होते ते त्या मुलाला दाखवून ब्लॅकमेल करण्यात आलं होतं. या प्रकरणी पोलिसांनी कुटुंबियांच्या तक्रारीनुसार 2 लोकांविरोधात गुन्हा दाखल केलाय. मिळालेल्या माहितीनुसार मृत राहुल डीएव्ही कॉलेजचा विद्यार्थी होता. तो त्याच्या कुटुंबियांसोबत बसेलवा कॉलनीत राहत होता. राहुलच्या वडिलांनी सांगितलं की जवळपास 2 आठवड्यांपूर्वी कोणीतरी मुलाचा मोबाईल फोन हॅक केला होता. काही लोकांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून राहुल आणि त्याच्या बहिणींचे न्यूड फोटो आणि व्हिडिओ बनवले. हे खोटे फोटो आणि व्हिडिओ त्यांनी राहुलला व्हॉट्सअपला पाठवले आणि 20,000ची मागणी केली होती. पैसे न दिल्यास व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकीही आरोपींनी दिली होती. या ब्लॅकमेलिंगमुळे राहुल खूप नैराश्यात होता. मागील 15 दिवसांपासून त्याचा स्वभावात बदल झाला होता. तो घरातील कोणत्याच व्यक्तीसोबत बोलत नव्हता. कुटुंबियांना जराही कल्पना नव्हती की राहुल इतक्या मोठ्या मानसिक तणावाचा बळी पडलाय. शनिवारी संध्याकाळी 7 वाजताच्या सुमारास राहुलने त्याच्या रूममध्ये विषारी गोळ्या खाल्ल्या. त्याची प्रकृती बिघडल्यानंतर कुटुंबियांनी त्याला रुग्णालयात नेलं, पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. राहुलच्या वडिलांच्या माहितीनुसार राहुलच्या मोबाईलमध्ये साहिल नावाच्या तरुणाने केलेली चॅटिंग होती. साहिलने राहुलचे न्यूड फोटो पाठवून त्याच्याकडे पैशांची मागणी केली होती. त्यानंतर साहिलने राहुलला धमकी दिली की जर पैसे दिले नाहीत तर सर्व फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करेन. धक्कादायक म्हणजे साहिलने राहुलला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचंही चॅटिंगमध्ये उघडकीस आलंय.